चला, अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार बघायचा आपल्याला समछेद अपूर्णांक. आता समछेद अपूर्णांक म्हणजे काय की बघायच्या शब्दात आहे समछेद. सम म्हणजे सारखा, सम म्हणजे काय सारखा, आणि छेद आपण तर बघितलाय. आपण अपूर्णांक कशा प्रकारे लिहितो, छेद अंश आणि छेद. समजा 2/3 है ना. बघा काय म्हणते व्याख्या, ज्या अपूर्णांक उदाहरणात अपूर्णांकांचे छेद समान असतात, छेद समान असतात त्या अपूर्णांकांना काय म्हणायचं आपल्याला, समछेद अपूर्णांक म्हणायचं. मग आता कोणते उदाहरणार्थ, उदाहरणार्थ इथं काय अपूर्णांक लिहितो, ठीक आहे. 3/4, 2/4, 5/4, ठीक आहे. आता या ठिकाणी मी 3 अपूर्णांक दिलेले आहेत. आता या तीनही अपूर्णांक जर का तुम्ही बघितले तर तुम्हाला असं दिसेल की इथे काय यांचा छेद काय आहे, समान आहे. तर अशा अपूर्णांकांना काय म्हणायचं, समछेद अपूर्णांक म्हणायचं. यांना काय म्हणायचं, समछेद अपूर्णांक. समछेद अपूर्णांक एकदम इझी आहे बघा, सोपं आहे समजायला, अवघड काहीच नाही. समछेद अपूर्णांक ज्यांचा छेद काय आहे, सारखा आहे, अशा अपूर्णांकाला काय म्हणायचं, समछेद अपूर्णांक म्हणायचं. ठीक आहे, एवढं कळालं तुम्हाला, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे, या समछेद अपूर्णांकाची काय करायची, आपल्याला बेरीज आणि वजाबाकी शिकायची. यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, ठीक आहे. आता हे पुसतो मी. समछेद अपूर्णांक सुरुवातीला आपण काय करूया, इथे बेरीज समजावून घेऊया. बेरीज कशी करायची यांची, ठीक आहे. आता बेरीज करताना लक्षात घ्या, अधिक 6/4. समजा असा अपूर्णांक दिलाय तुम्हाला आणि सांगितलं की यांची बेरीज करा, ठीक आहे. तर मग बेरीज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की समछेद अपूर्णांकाची जेव्हा तुम्ही बेरीज करत असतात त्यावेळेस काय करायचं, यांचे छेद काय असतात, सारखे असतात. त्यावेळेस फक्त अंशांची बेरीज करायची. काय करायची, फक्त अंशाची बेरीज करायची आणि छेद काय करायचा आहे, जशास तसा ठेवायचा आहे. काय करायचं आहे, जशास तसा. मग काय करायचे, 3 + 6/4 बरोबर किती, 9/4. हे झालं तुमचं उत्तर या अपूर्णांकाच्या बेरजेचं. कधी, जेव्हा छेद समान असेल तेव्हा, ठीक आहे. जर का तुम्ही असं केलं, जर का तुम्ही याचं उत्तर असं लिहिलं समजा 9/8, तर मग हे तुमचं चुकलं. हे उत्तर तुमचं काय होईल, चुकीचं धरल्या जाईल, चुकीचं ठरेल. कारण जेव्हा समछेद अपूर्णांकाची आपण बेरीज करतो त्यावेळेस फक्त काय करतो, अंशाची बेरीज करायची, छेद जशास तसा ठेवायचा. काय करायचंय, अंशाची बेरीज, अंशाची बेरीज करायची आणि काय करायचे, छेद जशास तसा, जशास तसा घ्यायचा, ठीक आहे. या दोन गोष्टी अपूर्णांकांची बेरीज करताना तुम्ही लक्षात ठेवायचे. आलं सगळ्यांच्या लक्षात, ठीक आहे. आता याचीच आपल्याला काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. आता वजाबाकी करताना काय करायचं लक्षात ठेवा, सेम प्रोसेस आहे, काहीच नाही, फक्त बेरजेच्या जागी आता काय येईल, वजाबाकीचं चिन्ह येईल. बघा आता दुसरा आहे आता वजाबाकी. आता वजाबाकी करताना काय करायचंय, समजा तुमच्या समोर असा पूर्णांक दिलाय, ठीक आहे. यांची वजाबाकी आपल्याला करायची, सेम प्रोसेस. जसं आपण बेरजेमध्ये नियम काय घेतले होते की बेरीज करताना फक्त अंशाची बेरीज करायची, छेदाची बेरीज करायची नाही, छेद जशास तसा ठेवायचा. या ठिकाणी पण सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. काय करायचे, फक्त अंशाची काय करायची, वजाबाकी करायची, छेद जशास तसा ठेवायचा. मग याचं उत्तर काय मिळेल आपल्याला, 2/3. ठीक आहे, एवढं सगळं हे सोपं आहे. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया बेरीज आणि वजाबाकीचं. समजा आता इथं आहे 3/6 प्लस 6/6,
7 6 ठीक. आता यांची बेरीज करायची, मग काय करणार, फक्त अंशांची बेरीज करणार. 3/7/6 बरोबर काय लिहिणार आपण, 10/6 ही झाली बेरीज. वजाबाकी करताना तसंच करायचे, फक्त काय करायचे, अंशांची वजाबाकी करायची, छेद जशास तसा ठेवायचा. झाली त्यांची बेरीज आणि वजाबाकी. याच्यावरचे जे एक्झाम्पल आहेत ते आपण सगळे पॉइंट समजून घेतल्यानंतर मग पुढे घेणार आहोत. त्याच्या अगोदर फक्त हे पॉइंट समजून घ्या. कुणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, मी त्यावर एक्सप्लेनेशन देईन. आता याच्या नंतर बघायचे आपल्याला समछेद अपूर्णांक यांची काय बघायची, आपल्याला तुलना बघायची. काय बघायची, तुलना. तुलना म्हणजे काय, तर दिलेल्या अपूर्णांकामधला दिलेल्या अपूर्णांक मधला लहान मोठेपणा. आपल्याला काय करायचे, तुलना म्हणजे काय करायचे, दिलेल्या अपूर्णांकामधला आपल्याला लहान मोठेपणा ठेवायचा, की कोणता अपूर्णांक मोठा आहे आणि कोणता अपूर्णांक छोटा आहे.